नमस्कार, मी अनिरुद्ध उमाकांत पाटील. इयत्ता 4वी शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडगाव. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनातील मी प्रेरणादायी कथा सांगणार आहे. स्वातंत्र्य लढ्याबाबत पंडित जवाहरलाल नेहरू यांना अटक करण्यात आली होती. त्यांना लखनौ सेंट्रल जेल येथे ठेवण्यात आलं. त्या जेलचा एक नियम होता, जेवण तयार झालं की एका लाकडी टेबलावर जेवण ठेवण्यात यायचं. एक दिवस जेवण तयार झालं व लाकडी टेबलावर ठेवण्यात आलं. पंडित जवाहरलाल नेहरू व त्यांचे दोन मित्र त्यांच्या कडेला बसले. चंद्रसिंह गडीवाल यांच्या समोर जवाहर बसले होते. चंद्रसिंह गडीवाल यांना साखरेची खूप गरज होती. त्यांना वाटलं आळसपणा कवाच करू नये, म्हणून त्यांनी उठून साखरेची वाटी घेताना जवाहरने त्यांना अडवले आणि म्हणाले, तुम्ही जागेवर बसून ही साखरेची वाटी मला विनंती करा. जवाहर, ही साखरेची वाटी मला द्या. चंद्रसिंह गडीवाल यांना थोडासा राग आला. तिने जागेवर बसून जवाहरला विनंती केली, जवाहर, ही साखरेची वाटी मला द्या. जवाहरने ती साखरेची वाटी चंद्रसिंह गडीवाल यांना दिली. चंद्रसिंह गडीवाल यांच्या नंतर लक्षात आलं, एकत्र बसून आपण जेवताना शिष्टाचार वापरावे लागतात. ज्यांच्याकडे जी वस्तू आहे त्यांना ओढून न घेता त्यांना विनंती करून ती वस्तू घ्यावी. अशाच प्रकारे गडीवालने जवाहरला विनंती करून साखरेची वाटी जवळ घेतली. जीवन जगत असताना आपल्या सर्वांना अनेक शिष्टाचार पाळावे लागतात. यातूनच आपले व्यक्तिमत्व संपन्नता दर्शवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.